मला असं वाटतं मी बोलणे सुद्धा खाणार आहे. माझ्यासोबत नेहमी असंच होतं. आपल्याला आता खूप लांब जायचं आहे रूमचा. आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे हेअरमध्ये मी केस व्यवस्थित सुकवणं. केस सुकवून झाल्यानंतर नाही टेन्शन राहत. एकतर माझी दाढ दुखते खूप आणि त्यात मला आता मागे सर्दी, आत्ताच 8 दिवसापूर्वी सर्दी होऊन गेलेली होती आणि परत मी आता केस ओले केलेले. माझे केस थोडे ऑइली आहेत ना, त्यामुळे सारखं सारखं त्याच्यामध्ये तेल जमा होऊन जातं. केस आता हवेने सुकून जातील कारण मला होतोय उशीर, लवकर लवकर आवरायचं, त्यामुळे पटपट पटपट आवरून घेते. हवेशीर फक्त टॉवेल टाकून घेतलाय आणि हेअर काय मी म्हणजे हेअरच येते बार बार, केस विंचरणार नाहीये, फक्त साधे एक कंगवा फिरवून घेते. 1 मिनिट फक्त. अरे खुल्लं फायनली ओपन झालं. हा आपला बार्बी सारखा कंगवा, तो फक्त असं असं फिरवून घेणार आहे, जास्त काही नाही. उशीर होतो एकतर मला. मॅमने तसं मला फोन करून सांगितलं होतं की लवकर जा, पण मी टायमावर पोहोचेल असं कधी होतच नाही. मी वेळेची बिलकुल पक्की नाही. म्हणून कोणाला जर मला बोलवायचं असेल तर 2 तास आधी सांगा की 10ला कार्यक्रम असेल ना, तर मला 9लाच सांगायचं की कार्यक्रम 9लाच आहे, तेव्हा मी पोहोचेल. झाले माझे केस विंचरून, फक्त अशी एक छोटीशी क्लिप लावणार आहे. तिथपर्यंत जाऊस्तोवर तर ते सगळं असं येऊन जातं, खराब होऊन जातात केस. आणि हे आपले छोटे छोटे लंबे लंबे थोडेसे लंबे केस असे समोर घेऊन ठेवायचे. थोडासा लिप केअर, जास्त काही करत नाही मी. खाल्ला जास्त तर खाण्यातच जात असेल लिप बाम. आणि आपलं 1च मिनिट, जे सगळ्यांचा 10 रुपयाला परवडेल असा पावडरचा डब्बा, त्यातूनही पावडर संपले का काय. हाय हाय हाय. त्यानंतर असं असं घेऊन, कमी लागू जास्त लागू आता मला कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही जास्त लागलंय की कमी लागलंय, पण ठीक आहे जसं लागलंय तसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी विसरत नाही मी ते, हा माझा गंध. तर कॅमेऱ्यामध्ये मला माहीत नाही बघा कसं लागते, कुठे लागते, पण ठीक आहे, वाकडच लागला. झाला मेकअप डन माझा. कशी दिसते मी सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर मेकअप डन झालेला आहे आणि मेकअप झाल्यानंतर आपलं महत्त्वाचं काम राहतं म्हणजे आपली ओढणी घेऊन आपल्याला निघायचं आहे. अशी अशी घेते मी ओढणी नेहमी, मला कायम सवय अशी घ्यायची. तर आता आपल्याला निघायचं टिफिन घ्यायला, पण त्याआधी मला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथलं जे थोडंसं सामान बाकी आहे ते आवरून घेते आणि मग निघते मी, कारण अजून मेसेज आलेला नाही आहे. मॅडमांचा मेसेज आला की मगच निघत असते मी. आता मी कशी दिसते हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका आणि मी रोज विचारायला विसरणार नाही. मग काय, घेते सामान आवरून, चला. जास्त गर्दा झालेला होता, पण सकाळी बाकीची कपड्याच्या घड्या घालून गेली होती, पण मी झोपलेली, थोड्या उशिरापर्यंत झोपलेली होती ना, म्हणून तिला काय आवरता आलं नाही, म्हणून मी आवरते आता. एक पाणी बॉटल, हे माझं छोटूसं कपाट, त्याच्यामध्ये हे कपडे आता तरी पडलं. यामध्ये तो काल ड्रेस घातलेला होता ना, तो नवीन ठेवून द्यायचा आहे, त्यामध्ये आता तरी मी सिस्टमॅटिक ठेवलेलं आहे. थोडंफार म्हणजे व्यवस्थितच ठेवलंय, तसं जास्त काही गर्दा नाही दिसत आहे, पण आता पोहोचते सध्या, कारण अजून दुसरे ड्रेसेस पण पॅक करून ठेवायचे आहेत व्यवस्थित. आणि ही आपली बॅग की लावून ठेवायची. मला याच्यामध्ये आय थिंक झाकण गेलं बॉटलचं. बॅग पण धुवायला काढायची, कारण की ना काल मी बसलेलो होतो झाडाखाली एका, तेव्हा मला दिलाय कबूतर राजाने प्रसाद, सो ती पण धुवून काढायची आहे. पण बॅग सध्या मी इथेच ठेवते, कारण त्याच्यात महत्त्वाचं सामान आहे थोडं. आणि आपली
अंथरुणाची जागा. माझ्याकडे उशी नाहीये, सो मी याच्यामध्ये जे मला कपडे लागत नाही, जे मी यूज करणार नाहीये, ते भरून मी त्याची उशी बनवली आहे पिशवीमध्ये. सो माझं अशा प्रकारे अंथरूण आवरून झालेलं आहे. काम जास्त काही पडत नाही बरं का, पण कंटाळा जेवढा येतो ना करायचा. आता ह्यापैकी सगळं सामान तर आवरून झालं. पाणी बॉटल मला भरून घ्यायची सगळ्यात पहिले. झाडून झालं की काम झाल्यासारखंच वाटतं. वगैरे भरून घेते, म्हणजे कसं आपल्याला जाताना वगैरे तिकडे तहान लागली तर पाणी भरता येईल ना. हे नळाचं पाणी आहे इथे, म्हणजे मी तरी इथलंच पाणी पिते. बाकी सगळे माझ्या रूममेट्स वगैरे, माझ्या मैत्रिणी वगैरे त्या लायब्ररीच्या फिल्टरचं पाणी पितात. आता मला तर खूप टाइम लागले, बसून तिकडे पाणी पिऊन घेऊयात. आणि त्या झालाय आणि आता मला असं वाटतं मेसेज पण आलेला असेल मॅमचा, आणि आपल्याला यायला सॉरी इथून जायला खूप उशीर लागणार आहे. आणि मला लागली खूप तहान. त्याआधी मी पाणी वगैरे पिऊन घेते आणि मग निघते, कारण तिकडे गेल्यानंतर पण कसं थोडा वेळ तिथे शांतता असते, एकदम मस्त वाटतं ना. पाणी वगैरे पिते आणि मग निघते. चालेल. हे आपलं स्टँड जे टिंगू आहे एवढंच आहे, याच्यातच माझे सगळे व्हिडिओ शूट होतात. कसे वाटतात व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आणि तुमचा जो प्रतिसाद मिळतो ना, त्या प्रतिसादामुळेच माझी हिंमत वाढते व्हिडिओ करण्याची. माझ्यामध्ये रोज नव्याने एक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे कमेंट्स करायला विसरत जाऊ नका. आता मी पाणी पिते, खूप दमले मी बोलून. पाणी नेहमी बसूनच पित जा, कारण काय होतं उभ्याने पिल्यानंतर गटगट पिऊन घेतो. नंतर ना मी तर एवढं घटघट पाणी पिलं ना असं जोरात, तर मला असं नुसतं पाणी टोचल्यासारखं होतं. हळूहळूच पित जा पाणी. ज्या बॉटलचं तोंड मोठं असतं ना, असं मला ना त्याने पाणीच पिता येत नाही. असं वाटतं भडकन पाणी पडेल, आणि तसंच होतं. तुमच्यासोबतही होतं का असं? माझ्यासोबत तर खूप वेळ होतं, नेहमी तसंच होतं माझ्यासोबत. मी फक्त एकदा चेक करून घेते मॅडमांचा मेसेज आलाय का, मग लगेच निघायला. तुम्हाला सांगू का, मोबाईल खेळता कुठे टाइम निघून गेला. खेळता म्हणजे एडिटिंग करत होते. एडिटिंग करता टाइम कुठे निघून गेला कळालंच नाही. आणि आता जवळपास वाजलेत किती बघा, 12:39. 12:39 वाट लागली माझी. चला बाय 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 बाय. खूप उशीर झालाय, मी टिफिन घ्यायला गेली नाही अजून. खूप उशीर झालाय. मला असं वाटतं मी बोलणे सुद्धा खाणार आहे. किती गर्दी असते बघा इकडे, खूप सारी अशी गर्दी असते. आता रस्ता कोणता आहे ते तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. फायनली मी पोहोचली आहे या ठिकाणी, आणि आपले टिफिन इथे ठेवलेलेच आहेत. आणि मला 2 टिफिन बाहेर म्हणजे काकूंकडे ठेवायचे, आणि मी निघाली इथून टिफिन घेऊन. मला यायला थोडा उशीरच झाला आहे, त्यामुळे मी सगळ्यांना पाठवून दिलं. आणि आपले ते 3 टिफिन राहिले, ते तेवढे 3 टिफिन घेऊन जायचं आहे. आणि उरलेले जे 2 टिफिन आहेत ते मला काकूंकडे ठेवायचे. आणि माझा टिफिन घेऊन मी चालली आहे रूमला. इथला आवाज जर तुम्हाला थोडा क्लिअर येत नसेल तर मी त्याला पाठीमागे व्हॉइस ओव्हर करून देईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. चला मग निघते मी. आपल्याला आता खूप लांब जायचं आहे, रूमचा प्रवास. त्यानंतर हे टिफिन पोचवायचे जागच्या जागी. टिफिन घेतलेत, चालता पण येत नाही, पुढे बघून मागे बघून चालते कशी तरी. माझ्यासोबत नेहमी असंच होतं. मी जेव्हा खाली जाते तेव्हा लिफ्ट बंद होऊन जाते. असंच पायी निघावं लागतं. मग पायऱ्या पण एवढ्या आहे ना, डायरेक्ट 8व्या मजल्यापर्यंत पायी निघावं लागतं. बघा माझी परिस्थिती. आणि मी आत्ताशी आली आहे 5व्या फ्लोअरला.